नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि दिवाळीच्या इन ॲडव्हान्स तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता इन ॲडव्हान्स का? कारण दिवाळीची पूर्वतयारी आपण करतो आहोत आणि दिवाळीच्या पूर्वतयारीमध्ये आपण नेहमी बघत असतो की शेव, चिवडा, चकली, त्याच्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फाफडा असतो, त्याच्यानंतर दाणे असतात, शेकडो प्रकारचे तळलेले पदार्थ. त्याच्यामध्ये एक दालमोट नावाचा प्रकार असतो की हे सगळे पिवळं प्रकडे जातं, पण दालमोट काळी असते, चवीला सुद्धा वेगळी असते. आणि जेव्हा आपण फरसाण मागतो मिक्सर, तेव्हा सगळं ते थोडं 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 काढून देतो आणि शेवटी दालमोट टाकतो थोडीशी. त्याची क्वांटिटी थोडीच आहे, पण ती लागते मात्र अप्रतिम. अतिशय सोपा प्रकार आहे. चला सुरुवात करू. याला सालासकट असलेली मसूर आपल्याला लागेल. मसूर आणि ही मसूर एक 3 ते 4 तास भिजवून हिला कपड्यावर एक अर्धा तास वाळत घालायची अशा प्रकारे. तर वाळत घातली म्हणजे ही वाळवली नाही, ही डाळ ओलीच आहे, म्हणजे अशी अशी फक्त यातलं पाणी जे आहे ते आपण काढून घेतलेलं आहे. ओके, आता ही आपण सगळी कामात घेऊ. आणि यासाठी आपल्याला लागेल ही भिजवलेली मसूर, त्यानंतर 0 नंबरची बारीक शेव, आमचूर पावडर, काळं मीठ आणि वाघमाऱ्यांची लाल मिरची पावडर. आणि तुम्हाला माहिती आहे दिवाळी सुरू आहे, फराळाचे पदार्थ बनवतो आहे, तळणीचे पदार्थ जास्त आहे. तुमच्या जशी जिभेची किंवा चवीची काळजी घेणं माझं कर्तव्य समजतो, त्याचबरोबर कमीत कमी तेलामध्ये तुम्हाला पदार्थ मिळावा ही माझी मनापासून इच्छा असते. आणि मग त्यासाठी काय काय कुठे कुठे बाजारात प्रॉडक्ट्स असतात ते समोर आणत असतो. आणि त्यातला माझा आवडता पदार्थ म्हणजे फ्राय पावडर. तर या फ्राय पावडरचं काम असं असतं की तेल हलकं होतं, आणि हलकं होतं म्हणजे त्याच्यामध्ये तळणारा जो पदार्थ असतो, म्हणजे बटाटे वडे असतील, त्याच्यानंतर कचोऱ्या असतील, त्याच्यानंतर चकली असेल, शेव असेल, दालमोठ, हे सगळे जे पदार्थ कमीत कमी तेल घेऊन वर येतात. आहे की नाही गंमत? ही वापरायची कशी बघा. साधारण अर्धा लिटर तेल आणि ये बार हे टाकल्यानंतर ह्याला एकदा फक्त हलवून घ्यायचं, म्हणजे तेल पातळ होतं. ओके, आता तेल किती गरम आहे तुम्हाला समजलं असेल. थोडासा धूर यामध्ये निघतो आहे. तळताना मी मात्र सोपी पद्धत वापरणार की यामध्ये हे घ्यायचं, एकदम तळायचं नाही, 2 पार्टमध्ये. नाहीतर काय होईल, तेल थंड होईल आणि तेल थंड झाल्यावर इच्छित असा इफेक्ट त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार नाही. याचे 2 फायदे असतात बघा, की हे जे तेल वरती येतं ना, जर कढईत टाकलं असतं तर पूर्णच प्रॉब्लेम झाला असता. आपण हे वर ओढून घ्यायचं त्याला. दॅट्स इट. ह्या बात आहे. दिवाळीची धूमधाम सुरू आहे आणि त्यानिमित्त आपण वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवत असतो, तळणीचे पदार्थ असतात. कित्येक वेळा तेल वर येतं. त्याचं वेगवेगळे कारण असतं की जे तेल घाणीचं असतं त्याला कधी कधी फेस सुटतो, आणि तेलामध्ये असा पदार्थ आपण तळतो ज्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असतं, तेल वर येतं. मग अशा वेळी काय होतं, सगळं असं पसरतं. त्यापेक्षा या अशा चाळणीमध्ये तो पदार्थ ठेवायचा आणि चाळणी डायरेक्ट जाऊ द्यायची अशी, म्हणजे हा जो वर येणारा फेस तुम्ही बघत असाल तो फेस आपण कधीही थांबवू शकतो. आणि मी हे कॉटनच्या कपड्यावर टाकतोय, जेणेकरून एक्सेस तेल जर असेल तर यावर ते निघून जाईल. आणि ही मसूर भिजवताना एक गोष्ट नक्की कराल की पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, पाण्याची क्वांटिटी. कारण ती डाळ जी आहे ते पाणी पिऊन घेईल, आणि नंतर जेव्हा आपण मसूर खातो फक्त वरवरचं मीठ नको, आतून त्याला खारटपणा हवा. आणि हे काढल्यानंतर लगेच पसरून ठेवा, कारण काय होतं, ह्याची स्वतःची गरमी एवढी असते की ते जळतं. दालमोट बनवताना एक गोष्ट अजून लक्षात घ्यायची की दालमोट तळल्यानंतर ती एकावर एक ढीग नाही करायचा, त्याला पसरून ठेवायचा. कारण काय होतं की त्याची गरमी एवढी असते स्वतःची की ती आतल्यात जळत असते, म्हणून त्याला असं मोकळं ठेवायचं, पसरून ठेवायचं, म्हणजे दालमोट जळत नाही अशा पद्धतीने. आता यामध्ये साधारण 1 किलोला 15 ग्राम काळं मीठ, 10 ग्राम साखर, आमचूर पावडर 10 ग्राम, वाघमाऱ्यांचं तिखट 10 ग्राम, आणि हे सगळं छान एकत्र मिक्स करायचं.
आणि यामध्ये सगळ्यात शेवटी 0 नंबर शेव ती घालायची. त्याने त्याला एक वेगळा टच मिळतो. मस्त बढिया, क्या बात आहे. पण हे सगळं थंड झाल्यानंतर, म्हणजे जे तळलेला प्रकार असतो तो थंड होऊ द्यायचा आणि मग सगळं हे मिक्स करायचं. तर दालमोठ नावाचा मला आवडणारा अतिशय सोपा आणि साधा असा प्रकार आपण पाहिला. तो नक्की करा. म्हणजे इतर फराळांमध्ये थोडा वेगळा असेल तरी तो करा. मजा येईल तुम्हाला फराळाची मजा घेताना, दिवाळीची मजा घेताना. आणि दिवाळी साजरी करताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, कचरा होऊ देऊ नका, प्रदूषण होऊ देऊ नका आणि फटाके उडवा. बेताचे कमी उडवा. अगदीच नका उडवू असं मी म्हणणार नाही, कारण तसं होणार नाही आपल्या भारतात. पण कमी उडवा एवढं तर म्हणेन.